टाइप्स ऑफ वेक्टर शिकतोय आपण. यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये टाइप्स ऑफ वेक्टरचे 4 टाइप्स बघितलेले आहेत. आज आपण पुढचा टाइप्स बघतोय पोझिशन वेक्टर. ओके, व्हॉट इज मीन बाय द पोझिशन वेक्टर? पोझिशन वेक्टर म्हणजे नेमकं काय? अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ ए पार्टिकल ॲट ए पॉइंट विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन ऑफ ए चूजन कोऑर्डिनेट सिस्टीम. एखादी कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्ही घेतलेली असेल तर त्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल किंवा एखादा पार्टिकल असेल तर तो नेमका आत्ता कोणत्या ठिकाणी आहे हे सांगणारा जो वेक्टर आहे किंवा तो वेक्टर काय करतो, आपल्याला त्या पार्टिकलची काय दाखवतो तर पोझिशन दाखवतो. तर त्या वेक्टरला कसला वेक्टर म्हणायचं? पोझिशन वेक्टर असं म्हणायचं. चला तर समजून घेऊया की आपण समजा 2 कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काय करतोय, सिलेक्ट करतोय. ठीक आहे, तर समजा हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. त्यांचा ओरिजिन ओ आहे. समजा एक ऑब्जेक्ट आहे आणि तो या ठिकाणी आहे. त्याला आपण थोड्यासाठी काय नाव देऊया? पी हा नाव देऊया. तर याची पोझिशन या ठिकाणी आहे. तर ओरिजिनपासून तो किती अंतरावरती आहे? तर आपण इथून इथवर काय करणार आहोत? एक लाईन ड्रॉ करणार आहोत. समजा आपण इथून इथवर एक लाईन ड्रॉ केली तर हा जो ओपी ओपी हा वेक्टर आहे हा काय करतो तर पार्टिकल पीची एक्स आणि वाय ॲक्सिस ह्या 2 कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये त्याची आपल्याला काय दाखवतो तर पोझिशन दाखवतो की तो कुठं आहे ते दाखवण्याचं तो काय करतो? काम करतो. ठीक आहे, तर अशा या वेक्टरला म्हणायचं पोझिशन वेक्टर. ठीक आहे, आपण आणखीन एक उदाहरण घेऊया की समजा या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे. हा समजा सन आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे, आता या सूर्याच्या भोवती सगळे ग्रह काय करतात की इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होतात. तर समजा की इथं अर्थ आहे. ठीक आहे, इथं काय आहे? अर्थ आहे. अर्थ सूर्याभोवती काय करते की इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होते. तर आत्ता कुठं आहे अर्थ? तर या ठिकाणी आहे. तर सूर्यापासून तिच्यापर्यंतचं एक अंतर आपण काय करणार आहे? लाईन काय केली? ड्रॉ केली. तर हा जो व्हेक्टर आहे तो आपल्याला काय दाखवतो तर अर्थची ह्या ऑर्बिटमध्ये आत्ता असलेली पोझिशन दाखवतो. तर याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. समजा काही काळानंतर ही अर्थ या ठिकाणी जाणार आहे, काही काळानंतर या ठिकाणी जाईल. समजा ती या ठिकाणी गेली तर इथे एक वेक्टर ड्रॉ होणार आहे. म्हणजे हा वेक्टर आपल्याला काय दाखवेल? या ठिकाणची असलेली अर्थची काय दाखवेल? पोझिशन दाखवेल. अशा वेक्टर्सना कसले वेक्टर म्हणायचं? पोझिशन वेक्टर असं म्हणायचं. 6th टाईप आहे युनिट वेक्टर. ओके, मग युनिट वेक्टर म्हणजे काय? अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन ए गिव्हन डायरेक्शन. ओके, एक वेक्टर जर दिलेला असेल तर त्याचं मॅग्निट्यूड किती असेल? युनिट म्हणजे 1 असेल. इन ए गिव्हन डायरेक्शन, दिलेल्या वेक्टरची काय असेल? डायरेक्शन असेल. म्हणजे समजा की आपण एक वेक्टर दाखवतोय तर ठीक आहे, समजा तो वेक्टर आपण कशाने डिनोट करतोय? यमनं. यम वेक्टर डिनोट करतोय. ओके, यम बार आपण असं याला म्हणतो. तर त्याचं जे युनिट आहे ते कसं दाखवणार असं आपण? तर ते यानं दाखवलं जातं. यम कॅपनं काय केलं जातं? डिनोट केलं जातं. ओके, बघा यम बार हा वेक्टर आहे तर त्याचं युनिट वेक्टर कशाने दाखवलं जातं? यम कॅपनं तो काय केला जातो? डिनोट केला जातो. जर हा वेक्टर असेल तर याचं मॅग्निट्यूड आपण कसं दाखवतो? तर त्याचं मॅग्निट्यूड आपण कशाने दाखवतो? यम बार आणि त्याला काय टाकत होतो आपण? तर डिटर्मिनंट म्हणजे मॉडचं साईन टाकत होतो. तर त्या पद्धतीने आपण त्याचं काय करतो? मॅग्निट्यूड दाखवतो. समजा त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ही नॉन झिरो क्वांटिटी असेल तर यम बार हा वेक्टर नुसता यमनं सुद्धा तुम्ही काय करू शकता? कन्सिडर करू शकता. म्हणजे तुम्हाला काय गरज नाही, याच्याऐवजी तुम्ही फक्त यम लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे तर तो वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. तर वेक्टर यम बार इज इक्वल टू युनिट वेक्टर. युनिट वेक्टर कशाने डिनोट केला जातो? यू कॅप. कुठनाचा वेक्टर दाखवतोय आपण? यम वेक्टरचा दाखवतोय इंटू द मॅग्निट्यूड ऑफ यम. मग आपल्याला युनिट वेक्टर काढायचं आहे. तर युनिट वेक्टर इज इक्वल टू यम बार डिवायडेड बाय हा कोण येणार आहे? यम. यम हे त्याचं काय असेल? मॅग्निट्यूड असेल. ओके, या पद्धतीनं तुम्ही त्याचं काय करू शकता? ॲन्सर काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की व्हेक्टर म्हणजे काय? तर व्हेक्टरला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. आपला जो व्हेक्टर आहे तो आपण यमनं बारनं डिनोट केला. त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते आपण या पद्धतीने दाखवतोय आणि त्याची जी डायरेक्शन आहे ती आपण कशाने दाखवतोय? यम कॅपनं डिनोट करतोय. ओके, मग इक्वेशन काय तयार झालं? यम बार इज इक्वल टू मॉड ऑफ यम बार इंटू द डायरेक्शन यम कॅप. समजा आपल्याला हा
याला युनिट वेक्टर तुम्ही कन्सिडर केलं तर ही व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर एम कॅप इज इक्वल टू एम बार डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ एम बार. या पद्धतीनं सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर त्या व्हेक्टरचं युनिट वेक्टर फाइंड आउट करू शकतो आपण. ठीक आहे. प्लस व्हेक्टरची डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची आहे, तर युनिट वेक्टर बरोबर व्हेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए युनिट वेक्टर. ठीक आहे. या पद्धतीनं आपण काय करायचे की त्याची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. नाव युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस हे कशाने डिनोट केले जातात, तर एक्स अक्षाचा युनिट वेक्टर आय कॅपनं डिनोट केला जातो, तर वाय अक्षाचा युनिट वेक्टर जे कॅपनं डिनोट केला जातो, तर झेड अक्षाचा युनिट वेक्टर के कॅपनं काय केला जातो, डिनोट केला जातो. व्हेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस आपण काय सांगतोय बघा, एक्सचा वेक्टर आपण कशाने दाखवतोय, एक्स बारनं. वेक्टर एक्स बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड, त्याचं मॅग्निट्यूड आपण कशाने डिनोट करतो, या पद्धतीनं, इंटू द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता डायरेक्शन कोण देतं आहे, तर याचा जो युनिट वेक्टर आहे तो आपल्याला त्या वेक्टरची काय दाखवतो, तर डायरेक्शन दाखवतो. याचा मॅग्निट्यूड आपण युनिट वेक्टर आपण काय सांगितलं आहे, आय कॅपनं दाखवला आहे. तर आपल्याला तो युनिट वेक्टर म्हणजे त्याची डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे, तर आय कॅप इज इक्वल टू कोण येणार आहे, तर एक्स बार म्हणजे एक्स वेक्टर अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर एक्स बार. या पद्धतीनं तुम्ही हा डिटर्मिनंट नुसता एक्सनं सुद्धा दाखवू शकता, म्हणजे समजा वेक्टर अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ धिस वेक्टर, या पद्धतीनं तो काय केला जातो, डिनोट केला जातो. सिमिलरली आपण नेक्स्ट बघूयात वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. ओके. वाय ॲक्साचा वेक्टर कशाने डिनोट केला जातो, वाय बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर वाय बार इंटू डायरेक्शन. मॅग्निट्यूड झालं इंटू काय येणार आहे, डायरेक्शन. डायरेक्शन कोण देतं आपल्याला, तर याचा जो युनिट वेक्टर आहे तो आपल्याला त्याची डायरेक्शन देतो. याचं युनिट वेक्टर आपण कशाने दाखवलं आहे, तर जे कॅपनं डिनोट केला आहे तो आपल्याला युनिट वेक्टर म्हणजेच त्याची डायरेक्शन काढायची आहे. तर इक्वेशन काय होईल, जे कॅप इज इक्वल टू वाय बार अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ वाय बार. तुम्ही मॅग्निट्यूड या पद्धतीनेही दाखवू शकता किंवा तुम्ही या पद्धतीनेही तो काय करू शकता, लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट वेक्टर अलॉंग, थर्ड वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. ओके. वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. ठीक आहे. काय होणार बघा बरं, वेक्टर झेड इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर झेड बार इंटू द डायरेक्शन. आपण डायरेक्शन कशाने दाखवली आहे झेड ॲक्सिसची किंवा त्याचं युनिट कशाने दाखवलं आहे, तर के कॅपनं. ते आपल्याला ड्रॉप करायचं आहे. तर काय होणार, के कॅप इज इक्वल टू झेड बार अपॉन सॉरी काय होणार आहे, तर वेक्टर झेड अपॉन मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर झेड बार, किंवा तुम्ही त्याला असंही लिहू शकता झेड वेक्टर अपॉन द मॅग्निट्यूड. ओके. तर ते तिन्ही वेक्टर्स आपल्याला दाखवायचे आहेत. ठीक आहे. असं कन्सिडर करा ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. इथं एक्स ॲक्सिस आहे, इथं वाय ॲक्सिस आहे आणि झेड ॲक्सिस आहे. तर एक्स अक्षाचं युनिट वेक्टर आपण कशाने दाखवतो, आय कॅपनं. ओरिजिन पॉईंट ओ तो कोणत्या डायरेक्शनला असणार आहे, एक्स अक्षाला, म्हणजे तो या दिशेला. इट कॅन बी डिनोटेड ॲज ए आय कॅप. वाय अक्षाचं युनिट वेक्टर आपण कशाने दाखवतोय, जे कॅप, आणि त्याची डायरेक्शन कुठं असेल, वाय ॲक्सिसला असेल. आणि झेड अक्षाचा युनिट वेक्टर कोण आहे, के कॅप. डायरेक्शन कुठे येणार आहे, झेड ॲक्सिसला येणार आहे. म्हणजे असा वेक्टर या दिशेला येईल. याची डायरेक्शन आय कॅपची एक्स ॲक्सिसला असेल आणि जे कॅपची डायरेक्शन वाय ॲक्सिसला असेल. आपणाला एक इक्वेशन दिलेलं आहे, पी बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप. तर आपल्याला हे इक्वेशन काय करायचं आहे, ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं आहे. तर आपण काय सांगतोय की इकडे एक्स ॲक्सिस आहे, इकडे कोण आहे, वाय ॲक्सिस आहे आणि इकडं कोण आहे, तर झेड ॲक्सिस आहे. इथं इंटरसेक्ट ओ आहे. एक्स अक्षाचं युनिट वेक्टर आपण कशाने डिनोट करतोय, तर आय कॅपनं डिनोट करतोय. वाय अक्षाचं युनिट वेक्टर आपण कशाने डिनोट करतोय, जे कॅपनं डिनोट करतोय. तर झेड अक्षाचं युनिट वेक्टर आपण के कॅपनं डिनोट करतो. यांची डायरेक्शन कशी असेल, एक्स अक्षाचं युनिट वेक्टर आय कॅप, त्याची याची डायरेक्शन एक्स अक्षाला असेल.
वाय युनिट व्हेक्टर जे युनिट व्हेक्टर वाय अक्षाचा आहे तर याची डायरेक्शन वाय ॲक्सिसला असेल. के कॅप युनिट व्हेक्टर ऑफ झेड ॲक्सिस आहे, याची डायरेक्शन या दिशेला असेल. आता आपल्याला दिलेलं इक्वेशन काय आहे, पी बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप. मग याच्यामध्ये के कॅप आहे का, तर नाही. तर आय आणि जे आहे, आय आणि जे म्हणजे हा वाय एक्स ह्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे, या क्वाड्रंटमध्ये. तर आपल्याला तो बघायचा आहे. तर 2i कॅप म्हणजे किती येणार आहे, इथून इथवर 1, इथून इथवर 2 आय कॅप. 3j कॅप 1 2 3j कॅप. इथून तुम्ही काय केली, समजा या ठिकाणी लाईन ड्रॉ केली आणि इथून या ठिकाणी काय केली, लाईन ड्रॉ केली. तर पॉईंट पी कोणत्या ठिकाणी असणार आहे, या ठिकाणी असणार आहे. ओके, तर पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स काय झाले, 2 आणि 3 झाले. 2i कॅप 3j कॅप. समजा इथून तुम्ही लाईन ड्रॉ केली तर हा वेक्टर तुम्हाला मिळाला, पी बार वेक्टर मिळाला. मग पी बार वेक्टरचे मॅग्निट्यूड्स काय येणार आहेत, तर 2i कॅप प्लस 3j कॅप. या पद्धतीनं काय असतं, इक्वेशन आपण ड्रॉ करतो. पॉईंट आपण स्टडी करणार आहोत व्हेक्टर ऑपरेशन्स. व्हेक्टर ऑपरेशन्स म्हणजे काय, तर तुम्ही व्हेक्टरचं ऑपरेशन करता म्हणजे नेमकं काय करता, तर व्हेक्टरची ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन आपण काय करतो, त्याला काय म्हटलं जातं, व्हेक्टर ऑपरेशन्स. त्यातला फर्स्ट टाईप आपण बघणार आहोत, तर मल्टिप्लिकेशन ऑफ ए व्हेक्टर बाय ए स्केलर. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करणार आहोत ऑफ ए व्हेक्टर बाय ए स्केलर. व्हेक्टरचा मल्टिप्लिकेशन कोणाबरोबर करणार आहोत, स्केलर बरोबर करणार आहोत. एक गोष्ट ध्यानात ठेवा की व्हेक्टरला समजा तुम्ही स्केलर बरोबर मल्टिप्लाय केलं तर मिळणारं उत्तर हे नेहमी काय मिळतं, आपल्याला व्हेक्टरच मिळतं. तर व्हेक्टर बरोबर मल्टिप्लिकेशन स्केलर इंटू द व्हेक्टर. प्रॉडक्ट कोणाचा झाला, स्केलरला आपण कोणाबरोबर मल्टिप्लाय केलं, व्हेक्टरला, किंवा व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन कोणाबरोबर केलं, स्केलरला. एखादं एक्झाम्पल घेऊया. तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. मास ही स्केलर क्वांटिटी आहे, तर ॲक्सिलरेशन ही कसली क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. जर तुम्ही स्केलरला व्हेक्टरबरोबर मल्टिप्लाय केलं किंवा व्हेक्टरला स्केलरबरोबर मल्टिप्लाय केलं तर मिळणारं जे उत्तर असेल, जो व्हेक्टर असेल, ती कुठली क्वांटिटी असेल, व्हेक्टरच असेल. ठीक आहे, हे झालं स्केलर फॉर्ममध्ये. जर तुम्हाला हे व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर व्हेक्टर एफ बार इज इक्वल टू मास इंटू द ॲक्सिलरेशन ए बार. यांच्या डोक्यावरती तुम्हाला काय द्यायचं आहे, बार द्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहणार आहोत ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ ए व्हेक्टर्स. ओके, द ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन ऑफ सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 or more व्हेक्टर्स ऑफ ए सेम टाईप्स. 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हेक्टरचे तुम्ही ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करू शकता, पण हे करत असतात ना ते दोन्ही व्हेक्टर्स कसे पाहिजेत, सेम टाईपचेच पाहिजेत. म्हणजे काय की समजा एक व्हेक्टर आहे आणि त्या दोन्ही सेम टाईप म्हणजेच त्यांचे सेम फिजिकल क्वांटिटीज असल्या पाहिजेत. म्हणजे समजा एक वेक्टर घेतला आहे तुम्ही, एफ वेक्टर. ओके, तर समजा पहिला त्याचा वेक्टर आहे F1 आणि दुसरा वेक्टर आहे F2. ओके, तर हे दोन्ही वेक्टर सेम टाईपचे आहेत, तर तुम्ही त्यांची काय करू शकता, ॲडिशन करू शकता. ओके, तर याचा रिझल्टंट आपल्याला काय मिळेल, F बार मिळेल. ठीक आहे, आता समजा की हा एक वेक्टर आहे F1 बार आणि दुसरा एक वेक्टर आहे V1 बार, पण हे दोन्ही डिफरंट आहेत ना, तर तुम्ही यांची ॲडिशन करू शकत नाही. म्हणजे 2 वेक्टर तुम्ही ॲडिशन करा किंवा सबस्ट्रॅक्शन करा, ते दोन्हीही व्हेक्टर्स सेम टाईपचे असले पाहिजेत, तरच तुम्ही त्यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकता. डिफरंट टाईपचे असतील तर तुम्ही त्यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकत नाही. ठीक आहे, समजा आपण एक्झाम्पल बघूयात. एक वेक्टर घेतोय, त्या वेक्टरला आपण नाव काय दिलं, AB हे नाव दिलं. ठीक आहे, आणि त्याची डायरेक्शन कुठं आहे, या दिशेला आहे. त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. आपण आणखीन एक वेक्टर घेतोय, तो इथून इथवर आहे, तो आहे BC. त्याला BC नाव दिलं, त्याची डायरेक्शन इथं आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड आहे 7 सेंटीमीटर. आता या दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड डिफरंट आहे. एका वेक्टरचं 5 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या वेक्टरचं 7 सेंटीमीटर आहे, पण दोघांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. ओके, जर 2 वेक्टर सेम टाईपचे असतील आणि त्यांची डायरेक्शन पण सेम असेल तर दोन्ही वेक्टरचे आपण काय करतो, तर ॲडिशन करतो. तर यांचा रिझल्टंट काय येणार आहे बघा बरं, टोटल A to C येईल आणि यांची काय होईल, सम होईल. म्हणजे किती होणार आहे, 5 + 7
इज इक्वल टू किती आला 12 सेंटीमीटर हे त्याचं काय येणार आहे मॅग्निट्यूड येणार आहे. म्हणजे दोन व्हेक्टरची आपण काय केली बेरीज केली, पण केव्हा केली दोन्ही व्हेक्टरची डायरेक्शन कशी आहे सेम आहे. म्हणजे आपल्याला रिझल्टंट काय मिळाला बघा बरं. रिझल्टंट व्हेक्टर ए सी बार, रिझल्टंट आपला कुठला आहे ए सी बार इज इक्वल टू कुणाकुणाची बेरीज केली ए बी आणि बी सी व्हेक्टरची. डिटर्मिनंट ऑफ ए बी बार प्लस बी सी बार. याचा अर्थ काय आहे डिटर्मिनंट आणि हे याचा अर्थ व्हेक्टरचं हे काय आहे मॅग्निट्यूड आहे. म्हणजे ए सी बरोबर ए बी किती होता 5 आणि बी सी किती होता 7. तर उत्तर किती मिळालं आहे तुम्हाला 12 सेंटीमीटर तुम्हाला काय मिळालं ॲन्सर मिळालं. म्हणजे लास्ट व्हेक्टर ए सी बार याचं मॅग्निट्यूड किती आलं 12 सेंटीमीटर झालं. याला म्हणायचं ॲडिशन ऑफ ए व्हेक्टर्स. सिमिलरली आपण काय करणार आहोत सबस्ट्रॅक्शन ऑफ ए व्हेक्टर स्टडी करणार आहोत. सबस्ट्रॅक्शन ऑफ ए व्हेक्टर करणार आहोत. तर आपण हा एक व्हेक्टर घेतोय, या व्हेक्टरला नाव देऊयात आपण ए बी. याचं मॅग्निट्यूड आहे 11 न्यूटन. किती आहे 11 न्यूटन आहे. आणखीन एक वेक्टर घेतोय तो या ठिकाणी आहे, याला नाव देऊयात आपण बी सी. याचं मॅग्निट्यूड आहे 5 न्यूटन. ओके, दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं आहे डिफरंट आहे. याचं 11 न्यूटन आहे तर याचं 5 न्यूटन आहे. आणि दोन्ही वेक्टरची डायरेक्शन कशी आहे अपोजिट आहे. हा या दिशेला आहे तर हा याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला आहे. मग डायरेक्शन जर अपोजिट असतील किंवा विरुद्ध असतील तर त्या दोन वेक्टरचे आपण काय करतो सबस्ट्रॅक्शन करतो. मग मोठ्या वेक्टरमधून हा लहान वेक्टर काय करायचा मायनस करायचा. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळेल बघा बरं. आता मग रिझल्टंट डायरेक्शन कुठली मिळणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न येतो. तर जो मोठा वेक्टर आहे त्याची जी डायरेक्शन आहे तीच रिझल्टंट डायरेक्शन राहते. म्हणजे आपल्याला इथून डायरेक्शन मिळणार आहे ती या दिशेला. म्हणजे रिझल्टंट कोण येणार आहे बघा बरं रिझल्टंट ए सी. कारण ए बीमधून बी सी हा पार्ट किती आहे 5 न्यूटन. हा बी टू सी एवढा 5 न्यूटन तुम्ही जर मायनस केला तर राहणार आहे हा ए सी. ठीक आहे, मग ए सी आणि त्याची डायरेक्शन कुठं असेल या दिशेला असेल. कारण मोठ्या वेक्टरची डायरेक्शन हीच फायनल वेक्टरची डायरेक्शन असणार आहे. म्हणजे 11 - 5 किती येणार आहे तुमचा 6 न्यूटन हे त्याची काय येईल डायरेक्शन येईल. म्हणजे इक्वेशन कसं तयार होईल बघा. व्हेक्टर ए सी बार व्हेक्टर ए सी इज इक्वल टू ए बी मायनस कोण येणार आहे बी सी. ओके, तर ए बी किती आहे आपला ए बी 11 मायनस बी सी 5. तर ॲन्सर किती आला 6 न्यूटन हे त्याचं काय मिळेल आपल्याला ॲन्सर मिळेल. आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे बघा या ठिकाणी एक्सरसाइजमध्ये. द रिझल्टंट ऑफ 2 फोर्सेस 10 न्यूटन अँड 15 न्यूटन ॲक्टिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड निगेटिव्ह एक्स ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. तर याचं आपल्याला उत्तर काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. द रिझल्टंट ऑफ 2 फोर्सेस 10 न्यूटन अँड 15 न्यूटन ॲक्टिंग अलॉंग ए. समजा एक ऑब्जेक्ट आहे आणि तो या ठिकाणी आहे. ठीक आहे, आणि हा आपला काय आहे एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे, आता इथून हा ओरिजिन पॉईंट झाला तर इकडच्या दिशेला आपण काय म्हणतो प्लस एक्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि इकडं काय झालं निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. तर काय होतं आहे की ऑब्जेक्टवर 2 फोर्स लागतात. 10 न्यूटन फोर्स या दिशेला लागतोय, फोर्स इकडं लागतोय तो किती आहे 10 न्यूटन आहे. आणि या दिशेला F2 फोर्स लागतोय तो किती आहे तर 15 न्यूटन आहे. 15 न्यूटन इतपत फोर्स काय होतोय निगेटिव्ह डायरेक्शनला काय होतोय ॲक्ट होतोय. तर आपल्याला काय करायचं की त्याचं रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. तर आपण काय सांगतोय की फायनल काय करायचं आहे की मॅक्झिमम असलेल्या फोर्समधून मिनिमम फोर्स काय करायचा मायनस करायचा. म्हणजे आपलं फायनल रिझल्टंट काय येणार आहे बघा बरं. रिझल्टंट F इज इक्वल टू किती येणार आहे तर F2 मायनस F1. F2 किती आहे 15 मायनस 10 किती आला 5 न्यूटन. आपल्याला मॅग्निट्यूड मिळालं, पण डायरेक्शन कोणती असणार आहे तर डायरेक्शन कुठली असणार आहे जो मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड असलेलं किंवा मॅक्झिमम मॅग्निट्यूड असलेली जी व्हॅल्यू आहे तो जो वेक्टर आहे त्याची डायरेक्शन ही फायनल वेक्टरची काय असते डायरेक्शन असते. तर 5 न्यूटन हे आपल्याला मॅग्निट्यूड मिळालं आणि डायरेक्शन कुठली असेल तर मोठा जो वेक्टर आहे म्हणजे कुठला आहे F2 त्याची जी डायरेक्शन आहे ती असेल म्हणजे कुठली असेल निगेटिव्ह. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 5 न्यूटन कुठल्या डायरेक्शनला निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला येणार आहे. बघा बरं आपल्याला उत्तर किती मिळणार आहे मग अलॉंग
म्हणजे 5 डी आन्सर आपलं येणार आहे 5 न्यूटन अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके.